नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे जीप कंपस आली होती क्लचच्या कामासाठी. तर तुम्ही पाहू शकता आता माझ्या हातामध्ये ही आहे हायड्रोलिक क्लच बेरिंग. तर ही कशी चेंज करायची गिअरबॉक्समध्ये तर ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर तुम्ही पाहू शकता आता आपण जुनी क्लच बेरिंग खोलतो आहे. तर सगळ्यात सुरुवातीला इथं 2 नटं दिसतील तुम्हाला, 10चे 2 नटं येतं ते खोलून घ्यायचे. त्याच्यानंतर ह्या बेरिंगला ना इथं आतमध्ये पाहू शकता की अशी खास दिलेली हे लॉक दिलेले इथं. सिम्पली ते लॉक स्क्रूड्रायव्हरनी प्रेस करायचे. दोन्ही साईडला 2-2 लॉक येतं. तर ते लॉक जोपर्यंत तुम्ही दाबत नाही तोपर्यंत तुमची क्लच बेरिंग निघत नाही. त्याच्यानंतर इथं पाहू शकता इथं हे जे बुश आहे ते हे सिम्पली प्रेस केलेलं बुश असतं. तर ते आपण स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने काढून घ्यायचं. पाहू शकता हे जे बुश आहे हे फक्त असं लॉकमध्ये राहतं. तर ते काढून घ्यायचं. त्याच्यानंतर इकडे आतमध्ये क्लच बेरिंग नॉर्मली हाताने सरळ काढून घ्यायची. तर आतमध्ये पाहताल तर हे जे लॉक येतं हे लक्ष ठेवायचं की 2 बोल्ट काढल्यानंतर हे लॉक काढायचे म्हणजे काढायचे. तर हे लॉक पाहू शकता तुम्ही, दोन्ही साईडला 2-2 लॉक येतं. तर हे प्रेस केल्याशिवाय तुमची बेरिंग निघत नाही, हे लक्ष द्यायचं आहे. त्याच्यानंतर काढल्यानंतर हे जो एरिया आहे हा पूर्ण क्लीन करून घेणार आहेत आपण कपड्याच्या साहाय्याने. तर आता आपण नवीन बेरिंग लावायला घेतोय. तर सगळ्यात आधी ना जे ग्रीस आहे तर ते ह्या पूर्ण शाफ्टला लावून घ्यायचं. तर त्याच्यामुळे जे लुब्रिकेशन चांगलं प्रॉपर राहील, म्हणजे बेरिंग वगैरे अडकणार नाही, स्मूथली ऑपरेट होईल. तर चांगलं ग्रीसिंग करून घ्यायचं शाफ्टला पूर्ण. त्याच्यानंतर आपली नवीन बेरिंग लावून घ्यायची. बेरिंग लावताना सावकाश लावायची, डॅमेज वगैरे झाली नाही पाहिजे. जशी आपण फिटिंग खोलली होती त्याच पद्धतीने फिटिंग करायची आहे. आधी दोन्ही 10ची नट लावून घ्यायची आणि त्याच्यानंतर त्या लॉकमध्ये लावून घ्यायची. तर ते दोन्ही 10चे नट लावल्यानंतर अशा पद्धतीने 4ही लॉक प्रेस करून घ्यायची व्यवस्थित. हे डबल प्रोटेक्शन आहे, म्हणजे जरी तुमचा स्क्रू वगैरे नट म्हणजे तो लूज झाला तरी तुमची बेरिंग त्या पोझिशनवरून हालायला नको म्हणून ती लॉक दिलेले आहे. तर ते लॉक व्यवस्थित प्रेस केल्यानंतर जे बुश दाखवलं होतं ब्लॅक कलरचं तर ते बुश व्यवस्थित लावून घ्यायचं. तर हे जे प्रोटेक्शनसाठी दिलेलं आहे व्हाईट कलरचं हे काढून टाकायचं. तर एका जे ब्लॅक कलरचं बुश आहे तर या पद्धतीने ते प्रेस करून घ्यायचं व्यवस्थित. आणि प्रेस करताना लक्ष ठेवायचं की ते ब्रेक नको व्हायला, तर मग त्याचे लॉक तुटून गेल्यानंतर ते राहणार नाही. तर आपली क्लच बेरिंग चेंज झालेली आहे. तुम्ही पाहू शकता आपण नवीन जी क्लच बेरिंग आहे ती प्रॉपर फिट झाली. तर तुम्हाला ही जर इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जे आपल्या यूट्यूब चॅनल बघतात नवीन लोक त्यांनी सबस्क्राईब करा. थँक्यू.